लक्ष्मीच्या पावलांनी या तुमच्या आवडत्या सिरियलमधली आपली कला आता आपला शेवटचा निरोप घेणार आहे. ते म्हणजे असं तिला माहीत असतं की आता आपला शेवटचा क्षण आहे आणि आपला मृत्यू होणारच आहे. त्यामुळे ती हा विचार करते की मी जे काही सत्य आहे ते चांदेकरपर्यंत कसं पोहोचवू. तेव्हा ती बाजूच्या टेबलावरती बघते तर मेडिसिनच्या टेबलावरती तिला एक वही म्हणजे एक डायरी आणि एक पेन दिसतो आणि तो ती हातात घेते आणि लिहिते, प्रिय चांदेकर, तुला रोहिणी मॅडमच्या बाबतीत भरपूर काही सांगायचं आहे. ते म्हणजे सत्य असं आहे आणि ती सगळं सत्य त्या चिठ्ठीमध्ये उतरवते. आता सिस्टर पाहते की इथे आपली कला काहीतरी चिठ्ठ्यांमध्ये लिहिते आणि बऱ्याच चिठ्ठ्या तिने लिहून ठेवलेल्या आहेत. तेव्हा सिस्टरला ती सांगते की या चिठ्ठ्या चांदेकरकडे द्या आणि यातली ही पहिली चिठ्ठी आहे ती त्याला आत्ता वाचायला सांगा आणि बाकीच्या चिठ्ठ्या त्यांनी नंतर वाचल्या तरी चालतील, पण हा निरोप माझा फक्त आणि फक्त त्यांच्याकडे द्या. आता हे ऐकल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते विचार करतात की हे नक्कीच आम्ही मेसेज तुमचा पोहोचवू आणि ते चांदेकरला जेव्हा आतमध्ये येतो त्याला भेटायला तेव्हा सांगते की ह्या चिठ्ठ्या तुम्हाला त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि यातली ही पहिली चिठ्ठी आहे ती आत्ता वाचायला सांगितलेली आहे. तेव्हा चांदेकरला कळलं की कला म्हणते की प्रिय चांदेकर, तू माझ्यासाठी एक गाणं बोल ना. आणि तेव्हा तो तिच्यासाठी गाणं बोलायला लागतो. ते म्हणजे ते गाणं गाताना म्हणतो की आनंदाच्या आकाशामध्ये सजेल चांदोबांची कला. आणि हे वाक्य ऐकताच आपल्या कलाने प्राण सोडलेला आहे आणि आता आपल्या अद्वैतला खूप त्रास होतो आणि तो खूप जोरजोरात रडायला लागतो. आता यामागचं कारण म्हणजे इंटरनल ब्लिडिंग जास्त झालेलं असतं आपल्या कलाच्या शरीरामध्ये त्यामुळे तिचा हा मृत्यू होता आणि यामागचं खरं सत्य तिने चिठ्ठीत उतरवलेलं असतं. आता यामागची सगळ्यात शेवटची इच्छा म्हणजे कलाने सांगितलेलं असतं अद्वैतला की तुझेच माझ्यासाठी गाणं गा आणि तो गाणं गाता गाता रडत असतो. आता हे गाणं ऐकताच आपल्या कलाचा प्राण मात्र जातो आणि तिची ही शेवटची इच्छा पूर्ण होते. पण आता पुढे पाहूया की कलाच्या जागेवरती नेमकं येणार कोण आहे. ती आपल्या अद्वैतसाठी दुसरी कला भेटणार का? तर मला असं वाटतं की ज्यांनी हिला ॲडमिट केलं होतं तेच तिच्या जागेवरती येतील. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये कळवा. आणि अशा प्रकारेच कलाचं पात्र इथे संपलेलं आहे आणि आपण पाहूयात आता अद्वैतसाठी कोणता जोडीदार नेमलेला आहे. आपल्या लक्ष्मीच्या पावलांनी प्रोग्राममध्ये तुमची आवडती ही खरंच मालिका असेल तर कमेंट्समध्ये नक्की तुम्ही सांगा की तुमचं आवडतं पात्र कोणतं आहे. आणि हा शेवटचा निरोप देताना कलाच्या बाबतीत मला तरी खूप वाईट वाटलेलं आहे.